रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊसपासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर मुचकुंदी नदीच्या मुखाशी पूर्णगड हा किल्ला आहे. नानासाहेब पेशवे यांच्या काळात मुचकुंदी नदीच्या खाडीतून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी नदीच्या उत्तर काठावरील टेकडीवर आनंदराव धुळप यांनी या किल्ल्याची बांधणी केली. पूर्णगड गावातून पायऱ्यांची छोटी वाट गडाकडे गेली आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोरच तटाला लागून एक मोठे टाके खोदलेले आहे. यातून निघालेला दगड बांधकामासाठी वापरलेला असून गडाच्या दरवाजासमोर असलेल्या मंदिरात मारुतीची भव्य मूर्ती. गडाचा मुख्य दरवाजा 2 बुरुजांमध्ये लपवलेला असून दरवाजाच्या कमानीवर गणेशाच्या शिल्पाशेजारी चंद्र व सूर्य कोरलेले आहे. गडाला एका मागोमाग एक असे 2 दरवाजे असून याच्या मधील भागात पहारेकऱ्यांचे देवळे आहेत. येथून आत आल्यानंतर एका नजरेतच संपूर्ण किल्ला दृष्टिक्षेपात येतो. किल्ल्याच्या तटबंदीवर चढण्यासाठी 4 ठिकाणी जिने असून पांजीवरून संपूर्ण गडाला फेरी मारता येते. किल्ल्यात घरांचे चौथरे, कोठारांचे अवशेष अशा वास्तू दिसतात. किल्ल्याची तटबंदी अद्यापही भक्कम स्थितीत असून बंदुका व तोफांचा मारा करण्यासाठी जंग्या व खिडक्या आहेत. गडाच्या मुख्य दरवाजासमोरील चौथऱ्याच्या मागील बाजूस किल्ल्याचा समुद्राकडील बाजूस असणारा दुसरा लहान दरवाजा आहे. फेसाळणारा समुद्र, मुचकुंदी नदीचे पात्र, दाट झाडे असे निसर्ग सौंदर्य असलेला पूर्णगड किल्ला सुमारे 1.5 एकर क्षेत्रावर वसलेला असून तो 1 तासात पाहून होतो.